नमस्कार, मी डॉक्टर हिरालाल पवार, हृदयरोग तज्ज्ञ, नाशिक. आज आपण एका महत्त्वाच्या आणि खूप कॉमन प्रश्नावर चर्चा करणार आहोत आणि ते म्हणजे आपल्या हृदयासाठी कुठलं तेल चांगलं. कारण हा सगळ्यांना गोंधळात टाकणारा प्रश्न आहे. कारण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन, मोहरी, ऑलिव्ह असे बरेच तेल वापरत असतो आणि त्यातलं कुठलं तेल आपण वापरावं याबद्दल आपल्याला बरेच प्रश्न असतात. आपण जे तेल खातो त्यामध्ये फॅट्स असतात आणि ते एनर्जीचा सोर्स असतात. तर फॅट कुठल्या प्रकारचे असतात? तर तेलामध्ये काही चांगले फॅट असतात, त्याला मोनो अनसॅच्युरेटेड आणि पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स म्हणतात, जे हृदयाचं रक्षण करतात. आणि जे व्हाईट फॅट किंवा सॅच्युरेटेड किंवा ट्रान्स फॅट्स म्हणतात, ते रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण करत असतात. त्यामुळे ज्यावेळेस आपण तेल निवडतो तर आपल्याला तेलाच्या कॅलरीजपेक्षा त्याच्या फॅटचे जे क्वालिटी आहे, कुठल्या प्रकारचे फॅट्स आहेत जास्त प्रमाणात, त्यावर आपल्याला तेल निवडायला हवं. सर्वप्रथम आपण शेंगदाण्याच्या तेलाबद्दल जाणून घेऊया. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात याचा वापर होतो. यात मोनो अनसॅच्युरेटेड आणि म्हणजे मुफा म्हणतात त्याला, मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड मोठ्या प्रमाणात असतात आणि ते वाईट कोलेस्ट्रॉल, LDL कोलेस्ट्रॉल आहे ते मोठ्या प्रमाणात कमी करतात. HDL कोलेस्ट्रॉल टिकून ठेवतात. त्यात व्हिटॅमिन ई, अँटीऑक्सिडंट्स बऱ्यापैकी असतात. त्याच्यामध्ये ट्रान्स फॅट जे आहे ते खूप कमी असतं, त्यामुळे ब्लॉकेज होण्याचा धोका कमी असतो. पण याच्यामध्ये काही धोके, ह्या तेलाचा जर आपण कॉन्स्टंट वापर केला तर काही धोके संभवतात, ज्याच्यामध्ये की ओमेगा 6 फॅटी ॲसिड खूप जास्त असतात. त्यामुळे तुम्ही फक्त हेच तेल वापरलं तर ओमेगा 3 कमी घेतलं गेलं तर शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात सूज येते किंवा इन्फ्लमेशन होतं आणि ते हृदयासाठी वाईट असतं. आणि जर तुम्ही शेंगदाण्याचं तेल मोठ्या प्रमाणात वापरलं तर इतर तेलांसारखंच ते जाडेपणा, लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल वाढवणं आणि ब्लॉकेजेस तयार करू शकतं. त्यामुळे कुठलंही तेल तुम्ही जर वापरत असाल तर ते योग्य प्रमाणात वापरा आणि आलटून पालटून जर वापरलं तर ते हृदयासाठी खूप चांगलं असतं. आता तिळाच्या तेलाबद्दल जाणून घेऊया. त्याच्यामध्ये काही अँटीऑक्सिडंट असतात, जे तुमचा रक्तदाब आणि सूज कमी करतात. त्यानंतर मोहरीचं जे तेल आहे त्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड मोठ्या प्रमाणात असतात आणि जे गुड कोलेस्ट्रॉल आणि वाढवतात आणि LDL कोलेस्ट्रॉल कमी करतात. त्यानंतरून ऑलिव्ह ऑइल हे थोडं महाग तेल असतं, परंतु हे हृदयविकार आणि पॅरालिसिस, स्ट्रोक मोठ्या प्रमाणात कमी करतं. आणि सगळ्यात शेवटी सूर्यफूल आणि सोयाबीन तेल, याच्यामध्ये पण पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स मोठ्या प्रमाणात असतात. पण शेंगदाण्याच्या तेलासारखं जर हे तेल आपण कॉन्स्टंट वापरलं तर ओमेगा 6 वाढतं आणि त्यामुळे आपल्याला सूज आणि इन्फ्लमेशन येऊन हृदयाला घातक ठरू शकतं. त्यामुळे एकच तेल कायम वापरणं हे एकदम चुकीचं आहे. आणि बऱ्यापैकी सगळे सायंटिस्ट, तज्ज्ञ लोकांनी सांगितले की तेल बदलत बदलत वापरणं अत्यंत गरजेचं आहे, म्हणजे आपल्याला सगळ्या फॅटी ॲसिडचा बॅलन्स मिळतो. आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की कुठलं तेल वापरावं. रिफाईन तेल जे दुकानात भेटतं ते वापरावं की घाण्याचं नॅचरल तेल वापरावं. तर त्याच्याबद्दलही आपण थोडं जाणून घेऊया. घाण्याचं जे तेल असतं त्याला आपण कोल्ड पेस्ट किंवा वूड पेस्ट ऑइल म्हणतो, किंवा पूर्वी त्याला कोलूचे तेल म्हणायचे. तर ह्या तेलाचे काही बेनिफिट्स असतात. त्याचं तापमान कमी असल्यामुळे याच्यात व्हिटॅमिन ई, अँटीऑक्सिडंट हे व्यवस्थित असतात. याची चव नॅचरल असते आणि याच्यामध्ये ट्रान्स फॅट्स नसल्यामुळे ब्लॉकेजेसचा धोकाही मोठ्या प्रमाणात कमी असतो. ओमेगा 3 मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे बरेचसे फायदे आहे. परंतु हे तेल घेत असताना आपल्याला ते आपण कुठून घेतोय, त्याच्यात बुरशीचे इफेक्ट तर नाही आहे किंवा अडल्ट्रेशन तर होत नाही आहे, काही मिक्सिंग तर होत नाही, या सगळ्या गोष्टी जाणून घेणं अत्यंत गरजेचं राहतं. त्यानंतरून अजून बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की तेल किती प्रमाणात वापरावं. तर फार महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचे काही नॉर्म्स आहेत. त्याच्यामध्ये साधारणतः एका प्रौढ व्यक्तीला एका महिन्याला साधारणतः 500 मिली तेल, म्हणजे अर्धा लिटर तेल, एवढं सोपं गणित आपण लक्षात ठेवायला हवं. आपण कितीही चांगलं तेल वापरलं तरी ते जास्त घेतलं गेलं तर त्यामुळे वजन वाढतं, कोलेस्ट्रॉल वाढतं, ब्लॉकेजेस होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे तेलाचं प्रमाण कमी आणि आपल्या आहारामध्ये भाज्या, फळं, कडधान्य हा आपल्याला नियम वापरणं अत्यंत गरजेचं आहे. आता काही प्रॅक्टिकल टिप्स सांगतो. जर आपण घरामध्ये आठवड्याला 2 वेगवेगळी तेलं वापरली, उदाहरणार्थ शेंगदाणा प्लस मोहरी किंवा ऑलिव्ह प्लस शेंगदाणा किंवा सूर्यफूल प्लस तीळ, तर ते खूप चांगलं असेल.
सेकंड, तळलेले पदार्थ आपण आठवड्यातून एकदाच घ्यायला हवे. तिसरं, जर भाज्या शिजवताना एकदम कमीत कमी तेलाचा वापर करावा. त्यानंतरून तेलाबरोबर आपण नियमित चालणं, व्यायाम, ताणतणाव हे सगळंच आपल्या हृदयासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर थोडक्यात म्हणजे आपण एकाच तेलावर अवलंबून राहू नका. बदलत राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. चांगलं जरी असलं तरी अतिरेक झाला तेलाचा तर आपल्याला कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. कोलेस्ट्रॉलचे ब्लॉकेजेस वाढतात. त्यामुळे आपण कुठलंही जे तेल वापरतोय तर ते मिक्सिंगमध्ये वापरणं गरजेचं आहे. 2 तेलांचं मिक्सचर जर आपण केलं आणि आठवड्याला ते तेल वापरलं आणि अर्धा लिटर एका माणसाला, म्हणजे घरात जर 4 माणसं असतील तर महिन्याला 2 लिटरपेक्षा जास्त तेल लागायला नको. तर या सगळ्या गोष्टींची आपण जाणीव ठेवूनच आपला घरामध्ये त्याचा तेलाचा वापर करावा. थँक्यू.